नमस्कार मित्रांनो, गोष्टींचे झाड या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या गोष्टीचं नाव आहे घरात कूल कोण आहे. कूल हा प्रश्न खरं तर आजोबांनी नातवंडांना विचारला. एके दिवशी आजोबाचा नातू म्हणजे प्रसाद आणि शिवाली यांच्यामध्ये भांडण सुरू झालं. तेव्हा आजोबांनी त्या दोघांनाही कूलचा खरा अर्थ सांगितला. कूल म्हणजे काय? तुम्ही सारखं तुमच्या तोंडात ते पालुपदच असतं. जस्ट कूल ग्रँडपा, कूल 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 कूल. मित्रांमध्ये सुद्धा गेल्यानंतर तुम्ही कूल कूल करत असता. हे कूल म्हणजे काय बरं? आजोबा सांगू लागले. प्रसाद म्हणू लागला, आजोबा तुमच्या पिढीला काय माहीत असणार हे कूल? हे आमच्यासारख्या जनरेशन झेडला माहीत, तुम्हाला काय ठाऊक? असं म्हणून त्यानं आजोबांना थोडंसं या विषयावर बोलूच नका असं जणू सुचवलं. पण आजोबा, त्याचेच आजोबा प्रसादचेच, ते भले ऐकतील. त्यांनी सांगितलं, अरे प्रसाद बेटा, आत्ता अगदी अलीकडे पहा, तू पेपर वाचतोस का? नाही. तुमच्या हातात सदोदित असतो तो फोन, स्मार्टफोन, व्हिडिओ गेम, कम्प्युटर, लॅपटॉप. पेपरही वाचत जा, थोडासा वेळ पेपरसाठी देत जा बाबा. हो बाबा आजोबा, ठीक आहे ना, आता मला जायचं आहे, घाई आहे, मला सांगा आधी काय कूल, काय म्हणत होते ते कूलबद्दल, तुम्हाला काय ठाऊक आहे? अरे मला काय माहीत असणार, मी जुन्या पिढीचा. पण मी एक बातमी वाचली अगदी गेल्याच आठवड्यात. काय होतं त्यात होतं, कूल म्हणजे कूलची एकूणच जे परसेप्शन आहे, कूल म्हणजे काय, तर त्यावर त्यांनी म्हणे काही देशांमध्ये काही हजारो लोकांचा अभ्यास केला. त्यांच्याकडून जाणून घेतलं की एक्झॅक्टली कूल म्हणजे काय. मग काय सांगा ना बाबा, किती तुम्ही लांब बोलता, पसरट बोलता, बुवा माझ्याकडे वेळ नाही आहे वगैरे असं सांगून प्रसाद तिथून निघून जाण्याच्या मनस्थितीत होता. आजोबांनी ते ओळखलं आणि त्यांनी लगेचच विषयाला हात घातला. ते म्हणाले, अरे कूल म्हणजे काय? ज्याचा स्वतःवर विश्वास असतो कोणत्या बाबतीत तो, त्याहून महत्त्वाचं म्हणजे जो स्वतःवर समाधानी असतो, हे महत्त्वाचं एक. त्यानंतर तो आपल्या विषयामध्ये, आपल्या आवडीमध्ये निपुण असतो, अगदी निष्णात असतो. म्हणजे मला कळालं नाही आजोबा, प्रसाद म्हणून. शिवाली स्मित हास्य करत होती. प्रसादला कळालं होतं की ही आपल्याला चिडवते. बघा ना आजोबा, मला कळालं नाही म्हणूनही मला बघा मूर्खात काढते, अज्ञानी समजते मला. अरे तसं नाही बेटा, कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये माणूस अज्ञानी हा असतोच. शिवालीही अनेक विषयात असणारच, मीही आहे, सगळेच असतात. संपूर्ण ज्ञान असं कुणाला बरं होईल? पण आपल्याला जिथून मिळेल तिथून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तसंच कूल म्हणजे आपण स्वतःवर समाधानी राहणं, आत आपण समाधानी असणं, आणि आपला जो विषय आहे, आपला जो आवडीचा विषय आहे किंवा जी कला आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण निपुण असणं. मग मला सांग, आतून समाधानी असलेला माणूस आणि आपल्या कलेत, आपल्या कामात, विशेषतः कला असो नसो, काम कुठलं का असेल, अभ्यास असेल, नोकरीचं कुठलं असेल, रोजगार असेल, त्यामध्ये आपण निपुण असणं म्हणजे अगदी मास्टर तुमच्या भाषेत असं असलं म्हणजे आपण कुठेही वावरतो कसं, अगदी शांतपणे आपलं आपण काम करत असतो. आपल्या ह्या कामामुळं, आपल्या ह्या क्वालिटीमुळं तिथल्या लोकांनाही त्याचा फायदा होतो. म्हणजे आपला आजूबाजूचा आपला जो परिसर असतो, आपलं जे भोवताल असतं, आपल्या वागण्यामुळं, आपल्या अस्तित्वामुळं ते नक्कीच सुखावतं. त्यांना आपण हवेशी वाटायला लागतो किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे वाटतो. आता अनेक लोक बघ ना, थोडंसं काम झालं त्यांना असं वाटायला लागतं की मी खूप काही केलं, कारण मनात त्यांनी ठरवलेलं असतं की हे काम माझं नसावं किंवा मी एवढंच करेन, मी निघून जाईल. किंवा ते काम चुकारपणाही त्यांच्यामध्ये असतो.
हो की नाही. शिवाली बोट दाखवून आजोबांना खुणावत होती. प्रसाद म्हणाला, मला दिसलं, बघा मला पुन्हा चिडवते. शिवाली, बेटा थांब, त्याला कळू दे. तुम्हाला नेहमी म्हणतो की नाही की आजोबा ग्रँडपा त्याच्या भाषेत, कूल, जस्ट कूल. त्याला सकाळी खेळायला जायचं असतं. मला सांगतो, आईला सांगतो त्याच्या, आई ग्रँडपाला काही द्यायचं नाही, आधी मला द्यायचं. मी आधी नाश्ता करणार, मग जाणार. मी आधी दूध पिणार आणि मग जाणार. पण आता कळालं का, आपण आपलं जे काम असतं त्यामध्ये आपण निपुण होण्यासाठी प्रयत्न करायचा. आपण चिडचिड केली, घाई केली, आपण रागावलो तर आपलं काम नीटपणे होणार नाही, किंवा आपल्याला जे कौशल्य शिकायचं आहे ते कौशल्य आपण शिकणार नाही. याची तुला जाणीव आहे का? आपण ती जर ठेवून केली तर आपण नक्कीच खऱ्या अर्थानं कूल होऊ. आणि खरं सांगायचं का, कूलचा असा पॅरामीटर असं काहीच नाही. आपले आजी आजोबा यांच्याकडे बघ, ते खऱ्या अर्थानं कूल होते. तुझी आई पहा, घरातली सगळी कामं अगदी शांतपणे करत असते. ती काम करते म्हणून ती पिचलेली आहे असं म्हणणं घाईचं होतं. तिला विचारलं तर लक्षात येईल की ती तिच्या कामावर समाधानी आहे. तिच्या आत समाधानी, स्वतःवर समाधानी सगळ्यात महत्त्वाचं. स्वतःवर समाधान असणं महत्त्वाचं. आणि तिला जे काम येतं त्यात ती निपुण आहे. त्यामुळं ती अर्थातच अगदी शांतपणे सगळ्या गोष्टी करत असते. ज्याला आपण म्हणतो लीलया सगळ्या गोष्टी पार पाडणे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती अदम्य, अगदी अथकपणे काम करत असते. तिला ही एनर्जी येते कुठं? कारण ती कूल आहे, कूल, खरी कूल. तुझ्यासारखी नाही आहे बरं, अगदी टन 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 नाचणे नाही. तुझी आई पहा, तुझ्या आईकडून शिक. हो ग्रँडपा, तुम्ही पुन्हा ठीक आहे, ओके, थँक्यू, मला कळालं आता कूल म्हणजे काय. आता मी माझ्या मित्रांना सांगेन. गुड, व्हेरी गुड. मित्रांना ह्या गोष्टी शेअर कर. चुकीच्या कल्पना घेऊन म्हणजे काय, कूल असणं म्हणजे काय, जस्ट फॅशन, ट्रेंड, गॉगल, हेअरस्टाईल, हे झालं वरवरचं. पण खरं कूल असणं काय असतं? स्वतःवर समाधानी असणं आणि आपल्या कामात काय असणं, निपुण असणं, निष्णात असणं, मास्टर असणं. हे जर तुम्हाला जमलं ह्या दोन गोष्टी, तर सामान्यपणे आपण म्हणू शकतो बरं की हा माणूस कूल. त्याच्यावर बाह्य गोष्टींचा परिणाम होत नाही. हा आतून स्पष्ट आहे, त्याला माहिती आहे तो कोण आहे, तो काय करू शकतो किंवा काय करू शकत नाही, हे सगळं त्याला क्लिअर माहिती आहे. त्या समजलं शिवाली? येस, मला समजलं. शिवालीनं होकार दिला. मग काय, प्रसादलाही तिच्यापुढं नाही म्हणता आलं नाही. त्यानंही समजल्याचे भाव चेहऱ्यावर आणले आणि मग त्या दिवसानंतर दोघेही आपल्या कामाला लागले. अर्थातच अभ्यासाला. दोघांनी प्रचंड अभ्यास केला, मनातून अभ्यास केला. कारण त्या दिवशीचं बोलणं, आजोबांचं बोलणं त्यांना खूप आवडलं होतं. त्यांच्या मनाला ते आतपर्यंत जाऊन भिडलेलं होतं. कारण त्यांच्याच भाषेत आजोबांनी त्यांना कूल असणं किंवा खरा माणूस कसा असू शकतो किंवा खऱ्या पद्धतीनं कसं जगावं हे त्यांनी सहज शब्दांमध्ये सांगून टाकलेलं होतं. आजोबांना त्या गोष्टीचं समाधान वाटलं की माझ्या नातवंडांना मी सांगितलेली गोष्ट कळली. नव्या जनरेशनला जुन्या जनरेशनची भाषा कळतच नाही. त्यांच्यात नेहमीच जनरेशन गॅप असतो वगैरे बोललं जातं. पण इथं माझ्या नातवंडांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, याचं त्यांना खूप समाधान वाटत होतं. खूप समाधान वाटत होतं. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नव्या विषयावर. तोपर्यंत काळजी घ्या. गोष्टींची झाड चॅनल ऐकत राहा. धन्यवाद.